नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 इंचाच्या बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. तर इथे बघा 36 मापासाठी 8 इंचाच्या बाहीचं कटिंग कसं करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर बाहीसाठी कोणती मापे लागतात ते आपण सर्वात अगोदर लिहून घेऊया. तर इथे बाहीची उंची आहे 8 इंच, छाती आहे 36 इंच, दंडघेर आहे 5.5 इंच. तर बाही कटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं, तर बाहीची रुंदी कशी घ्यायची, तर त्याचा एक इथे सिंपल फॉर्म्युला मी तुम्हाला सांगते. जेवढी तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यातून अर्धा इंच तुम्ही मायनस करायचं आहे, म्हणजे 8.5 इंचावरती घडी टाकायची आहे. पण बऱ्याच मैत्रिणी नवीन शिकणाऱ्या असतात, त्यांचं काय होतं, बाही जोडताना आहे ती कमी पडते. त्याच्यामुळे त्यांनी जेवढी छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे, म्हणजे 36 छातीचा चौथा भाग आला 9 इंच. तर या पद्धतीने आपण बाहीची रुंदी घेणार आहोत. याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजवरून मापे घेऊन बाहीची रुंदी कशी काढायची याचे पण वेगवेगळे फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले आहे. तुम्हाला जो कोणती टिप्स लक्षात येईल त्या पद्धतीने तुम्ही बाहीची रुंदी काढायची आहे. तर इथे बघा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या पद्धतीने तयार ब्लाऊजवरून बाहीचा मुंडा मोजून बाहीची रुंदी कशी काढायची हे पण अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर नक्की ते व्हिडिओ बघत चला मैत्रिणींनो. खूप व्हिडिओ माझे बाहीचे व्हायरल झालेले आहेत आणि बाहीचं कटिंग आणि फिटिंग पण एकदम परफेक्ट बसलेले आहेत आणि फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहेत. तर इथे आज मी डायरेक्ट तुम्हाला 8 इंचाची अस्तरची बाही कशी कटिंग करायची ते सांगणार आहे 36 मापाच्या ब्लाऊजसाठी. तर इथे बघा 36 छातीचा चौथा भाग येतो 9 इंच. तर या पद्धतीने मी पेपर फोल्ड करून घेतला. ठीक आहे. तर तुम्ही 8.5 इंच पण घेऊ शकता ज्यांना परफेक्ट बाही जोडता येते. तर इथे मी 9 इंच घेतलेली आहे. ठीक आहे. तर इथे बघा एक्स्ट्राचा पेपर आहे तो आपण इथे कट करून घेऊया. ते एक्स्ट्राचा पेपर आहे तो मी कट करून घेतला. तर याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये मापे टाकूया. तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला बाहीची रुंदी कशी घेतली हे समजलं असेल. तर इथे बघा आता आपण उंचीचं मार्किंग करून घेऊया. तर जेवढी तुमची उंची असेल बाहीची त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे अस्तरच्या बाहीसाठी आणि बिना अस्तरची बाही असेल तर 2 इंच प्लस करून उंचीचं मार्किंग टाकायचं आहे. कारण की आपल्याला ते फोल्ड करण्यासाठी लागतं म्हणून शिलाई मार्जिन आहे ते 2 इंच घ्यायचं आहे बिना अस्तरच्या बाहीसाठी आणि अस्तरची बाही असेल तर फक्त 1 इंच घ्यायचं आहे. तर इथे बाहीची उंची 8 इंच आहे तर आपण 1 इंच प्लस करून 9 इंचावरती या पद्धतीने दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलं आणि आता त्याची सरळ रेषा आहे ती आपण आखून घेऊया पूर्ण उंचीची या पद्धतीने. तर पाठीमागे भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहेत ब्लाऊजवरून मापे घेऊन बाहीचं कटिंग कसं करायचं. तर व्हिडिओ नक्की बघत चला. लॉंग व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सर्व काही सांगत असते मैत्रिणींनो. तर ते सर्वात महत्त्वाचं बाहीची कॅप हाईट कशी टाकायची. तर इथे बघा जेवढी बाहीची घडी घेतलेली होती त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि असा तिरका टेप ठेवायचा आणि जिथे आता अर्धा इंच मिळवून किती आलं 9 इंच बाहीची घडी घेतलेली होती तर अर्धा इंच मिळवलं तर आलं 9.5 इंच. तर बघा आपल्याला वरून खाली 3.25 इंचावरती कॅप हाईट मिळालेली आहे. इथे बघा 9 इंच आपण घडी घेतलेली होती तर 9 इंच मध्ये आपण अर्धा इंच प्लस केलं तर आलं 9.5 इंच. तर वरून खाली आपल्याला इथून इथपर्यंत 3.25 इंचावरती परफेक्ट कॅप हाईट मिळालेली आहे. म्हणजे ज्या मैत्रिणींना कॅप हाईट किती घ्यायची हे याचे खूप प्रॉब्लेम्स असतात त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची ट्रिक्स आहे मैत्रिणींनो. तर आता बघा त्या कॅप हाईटच्या मार्किंग पासून तुम्हाला 1.5 इंच किंवा 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन सोडलेलं आहे ब्लाऊज कटिंग करताना तेवढं घ्यायचं आहे. तर इथे मी 2 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे बघा तुमचा जेवढा काही आर्म होल असेल त्याचा निम्मा घ्यायचा आहे. तर इथे 7.5 इंच 36 मापासाठी आर्म होल होता तर त्याचं पण मार्किंग बरोबर परफेक्ट आलेलं आहे बघा. म्हणजे आपली बाही पण एकदम सुंदर बसणार आहे घातल्यानंतर. हे सर्व काही मापे तुम्ही व्यवस्थित चेक करायची असतात बाही कटिंगमध्ये. म्हणजे तुमची बाही कधीच चुकणार नाही आणि बाहीला घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही. तर इथे बघा 1 इंचावरती आता वरच्या साईडला आपल्याला एक मार्किंग करायचं आहे पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं असतं. अगोदर 2 इंचाचा पॉईंट आणि इथला 2 इंचाचा पॉईंट आपण जोडत पाठीमागच्या मुंड्याचा शेप अगोदर देऊन घेऊया. तर या पद्धतीने मी पेपर फिरवून घेतला म्हणजे आकार व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने द्यायचा. आणि या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट आकार देऊ शकता. बघू शकता अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी सुद्धा या पद्धतीने डायरेक्ट बाहीचा आकार आहे तो देऊ शकतात. एवढी सोपी पद्धत आहे माझी. तर इथे बघा 2 इंचाच्या मार्किंग पर्यंत या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिला. आता त्या 2 इंचाच्या मार्किंग पासून वरती आपल्याला सर्व साईजसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करायचं असतं.
तरी मी परत एकदा तुम्हाला दाखवत आहे. 2 इंचाच्या मार्किंग पासून वरती आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्या 2.5 इंचाच्या मार्किंग पासून खाली 1 इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे. म्हणजे दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते 1 इंचाचं यायला हवं. तर आता पुढच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा बघा. इथला हा 1 इंचाचा पॉइंट आणि इथे वरती जे 1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि इथलं 2 इंचाचं मार्किंग जोडत आपण पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो या पद्धतीने खोलगट असा देऊन घ्यायचा आहे बघा. अगदी हलक्या हाताने मी आकार दिलेला आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला पण लगेचच जमणार आहे बाहीचा आकार द्यायला, कारण बऱ्याच मैत्रिणींना बाहीचा शेप देताना खूप प्रॉब्लेम्स येतात. तर इथे बघा हा खोलगट शेप आहे तो बरोबर आपल्या फ्रंट आर्महोलमध्ये बसतो आणि बाहीला बिलकुल घोळ आणि चुन्या वगैरे येत नाही तुमच्या, एकदम परफेक्ट बसतो. तर हा आकार बऱ्याच मैत्रिणींना व्यवस्थित येत नाही. तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा. बाहीचं फिटिंग अगदी परफेक्ट बसतं. तर इथे बघा 5.5 इंचावरती मी दंडघेराचं मार्किंग केलं खालच्या साईडला आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे पुढे, दंडघेरापासून पुढे. तर इथे बघा 5.5 इंचाची रेषा आहे ती या पद्धतीने मी आखून घेतली आणि 2 इंचाची ही शिलाई मार्जिनची रेषा आहे आपली येणार आहे या पद्धतीने. तर ते मी व्यवस्थित जोडून घेतलं शिलाई मार्जिन. तर इथे बघा किती सुंदर आपला बाहीचा शेप आलेला आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट बाहीचा शेप आहे तो मुंड्याचा देऊ शकता. नवीन शिकणाऱ्यांना पण सहज जमणार आहे. तर आता ही बाही आपण कट करून घेऊया. इथे दोन्ही पेपर सोबत पकडून अगोदर आपल्याला पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे. तिथे भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत आणि लग्नसराई असल्यामुळे घरामध्ये व्हिडिओ मला टाकता आले नाहीत आणि सर्वांच्या कमेंट्स माझ्या लक्षात आहेत. स्टेप बाय स्टेप मी सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा बाही आता सरळ करायची आहे आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा असतो. तर इथे पुढच्या मुंड्याचा शेप बघा किती परफेक्ट आलेला आहे. या पद्धतीने मी आता हा तो कट करून घेते. बाहीचा शेप जर तुमचा बरोबर असेल तर तुमची बाही परफेक्ट बसणार आहे मैत्रिणींनो. या पद्धतीने हा फिश कट मध्ये आपला शेप आहे तो येतो फ्रंट साईडचा बघू शकता. तो मी कट करून घेतला आणि बाहीचा आकार बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आलेला आहे. तर ही पुढची बाजू आहे तर इथे मी लिहून घेते हा पुढचा भाग आहे आपला बाहीचा. तर बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना लक्षात येत नाही आणि ते मध्यावरती नेहमी बाहीला खून करून घ्यायची असते आपल्याला वरच्या साईडला. ठीक आहे. तर इथे वरच्या साईडला मी मध्यावरती एक खून करून घेतली. तर अशा पद्धतीने आपली 8 इंचाची परफेक्ट बाही मी 36 मापाच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल मैत्रिणींनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे छान छान व्हिडिओ डेली तुम्हाला पाहायला मिळणार आहेत माझ्या चॅनलवरती. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. आणि घर बसल्या तुम्हाला असे सोप्या पद्धतीने स्टिचिंगचे कटिंगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर इथे बघा आपली बाही एकदम परफेक्ट कट करून झालेली आहे. 36 मापाच्या ब्लाऊजसाठी 8 इंचाच्या अस्तरच्या बाहीचं मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. सर्व टिप्स आणि ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत. कॅप हाईट किती घ्यायची, उंचीमध्ये किती मिळवायचं, तसेच रुंदी कशी घ्यायची हे सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं असेल ते मला कमेंटमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये मापानुसार मला सांगायचं आहे. त्यानुसार मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्या कमेंटवरती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.